कंठे कौस्तुभमणि विराजित कंठे कौस्तुभमणि विराजित तुलसी हार गला कासे पीतांबर 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 कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुलसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझेची सर्व सुख म्हणे माझेची सर्व सुख तुका म्हणे माझेची सर्व सुख हिरशी मुख आवडीने पाहिनशी मुख आवडीने तुळशी हार गळा कासे पीतांबर हार गळा कासे पीतांबर पाहिनशी मुख आवडीने तुळशी हार कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कासे पीतांबर पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान 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 तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर जय विठोबा रखुमार जय विठोबा रखुमार जय विठोबा रखुमार विठोबा रखुमार जय विठोबा रखुमार
राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि सर्व सुखाचे
रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरबा तो हा माग काय करी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हरी जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय नामाचे चिंतन प्रगट पसारा नामाचे चिंतन प्रगट पसारा हे नामाचे चिंतन प्रगट सारा नामाचे चिंतन प्रगट सारा चिंतन प्रगट पसारा नामाचे चिंतन प्रगट सारा नामाचे चिंतन असाल ते करा जे ते असाल ते करा जे ते सोडविला माझा स्वामी निश्चयसी सोडविला माझा स्वामी निश्चयसी ते करा असाल ते करा जे ते सोड विल माझा स्वामी निश्चयसी सोड विल माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा हे दासी केलिया प्रतिज्ञा हे दासी केलिया सोडविल माझा स्वामी निश्चयसी सोडविल माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा हे दासी केलिया प्रतिज्ञा हे दासी केलिया सोडविला माता स्वामी निश्चयसी सोडविला माता स्वामी निश्चयसी गुण दोष नाही पाहत फिरतानी गुण दोष नाही पाहत फिरतानी
प्रेमी चक्र पाणी वश होय प्रेमी चक्र पाणी वश होय सोडविला माझा स्वामी सोडविला माझा स्वामी प्रेम चक्र पाणी वश होय प्रेम चक्र पाणी वश सोडविना माझा स्वामी सोडविना माझा स्वामी तुका म्हणे कडू वाट तू प्रपंच 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 रोकडे रोमांच कंठदाट रोकडे रोमांच कंठदाटे सोडविला माझा स्वामी निश्चयेशी सोडविला माझा स्वामी निश्चयेशी रोकडे रोमांच कंठदाटे रोकडे रोमांच कंठदाटे सोडविला माझा स्वामी सोडविना माझा स्वामी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही सोडविला माझा स्वामी जय हेची सोडविला स्वामी जय प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही सोडविला माझा स्वामी जय स्वामी जय राम मोरे जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार हॅलो रामकृष्ण हरी. आजची कीर्तनातील पहिली चाल हरिभक्तपरायण संगीत रत्न रोहिदासजी महाराज मते, त्यांना साथ करतील संगीत रत्न भास्कर महाराज कानव. पखावाजावर साथ करतील पखावज विशारद समाधानजी महाराज गायकवाड, तसेच अवधूत महाराज आहेर. नामाचे चिंतन प्रगट पसारा 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 नामाचे चिंतन प्रगट पसारा
ते करा जेथे ते सोडविल माझा स्वामी निश्चयेची सोडविल माझा स्वामी निश्चयेची असल ते करा जे ते असल ते करा जे ते सोडवीन माझा स्वामी निश्चयेसी सोडवीन माझा स्वामी निश्चयेसी प्रतिज्ञा हे दासी केली सोडविना माझा स्वामी निश्चयेसी सोडविना माझा स्वामी विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन दुसरे चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारोणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी यदक्षरमनाख्येयमानन्दमजमव्ययं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्तीदातारू नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे सोडवीन माझा स्वामी निश्चयेसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही गुणदोष नाही पाहात कीर्तनी प्रेमे चक्रपाणी वश्य होय तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच रोकडे रोमांच कंठदाटे सोडवीन माझा स्वामी निश्चयेसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही आपल्या या लहवीत क्षेत्रामध्ये प्रातस्मरणीय परमपूजनीय गुरुवर्य जगत गुरुद्वाराचार्य श्री रामकृष्ण महाराज लहवीतकर यांच्या कुशल मार्गदर्शनाने आणि संकल्पनेतून विश्वगुरु संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या सप्तशतकोत्तर अवतार सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि जगद्गुरु श्री तुकोबाराई यांच्या सदेह वैकुंठ गमनाच्या त्रिशकोत्तर अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि या सोहळ्यातील ही द्वितीय दिवसाची सेवा महाराजांच्या आशीर्वादाने आपणा सर्वांच्या प्रेमाने माझ्या वाट्याला आलेली आहे. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय भक्तीचे कळस विरक्त शिरोमणी देहुनिवासी सुप्रसिद्ध साधू तुकोबाराई यांचा असून महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून नामाचं चिंतन आपल्यासमोर व्यक्त केलेलं आहे. नाम महिमा आपल्यासमोर व्यक्त केलेला आहे. नामाची साधना करत असताना ती साधना किती सुलभ आहे त्याचा विचार मांडला. जो नामसाधना करतो परमात्मा त्याच्या गुणदोषांचा विचार करत नाही, त्याचा उद्धार करतो. नामाची गुढी एकदा आपल्याला प्राप्त झाली की त्यानंतर ज्यामध्ये आपण आसक्त झालेलो आहोत असा संसार आपल्याला कडू वाटायला लागतो आणि नामाची कास बळकट पकडणाऱ्या साधकाला हा परमात्मा या संसार बंधनातून मुक्त करतो असा सिद्धांत या अभंगातून सांगितलेला आहे. आणि त्याबरोबर विशेष असं आहे की नामसाधना जो करील परमात्मा त्याचा उद्धार करील असं आम्ही भक्तजन प्रतिज्ञापूर्वक सांगतो. ही एक बाब अत्यंत महत्त्वाची आहे. विठ्ठल विठ्ठल कारण गंमत अशी आहे, साधारणतया जो कार्य करणारा आहे
त्या कार्याच्या संबंधातली प्रतिज्ञा त्यांनी केली पाहिजे. पण इथे मात्र विलक्षण आहे. कार्य करणारा परमात्मा आहे आणि प्रतिज्ञा करणारे संत आहेत. ज्याने कार्य करावं त्यांनी प्रतिज्ञा करावी. अगदी उदाहरण तुम्हाला सांगायचं असेल, आत्ता समजा मी या ठिकाणी जर अशी प्रतिज्ञा केलीच, कीर्तन झाल्यानंतर प्रसाद ग्रहण करत असताना आमचे रोहिदास महाराज 10 भाकरी खातील, मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो. मला विचारायचं आहे, अशी मी प्रतिज्ञा केली तर माझ्या प्रतिज्ञेला काहीतरी किंमत आहे काय? नाही. ही प्रतिज्ञा कोणी केली पाहिजे? महाराजांनी केली पाहिजे. जो कार्य करणारा आहे त्यांनी प्रतिज्ञा केली पाहिजे. पण इथे गंमत आपली कशी पाहायला मिळते, सोडवणारा परमात्मा आहे. सोडवीन माझा स्वामी निश्चयेसी. सोडवण्याचं कार्य परमात्मा करणारा आहे आणि प्रतिज्ञा कोण करत आहे? प्रतिज्ञा आहे दासी केली आम्ही. दास असलेले जे आम्ही भक्त आहोत, संत आहोत, आम्ही प्रतिज्ञा केली. किंबहुना या पलीकडे मी असं सांगेन, देवाने प्रतिज्ञा केली असती तर या अभंगाला तेवढं महत्त्व प्राप्त झालं नसतं. परंतु संतांनी प्रतिज्ञा केली म्हणून या अभंगाला विशेष महत्त्व आहे. विठ्ठल कारण आज तागायतच्या इतिहासामध्ये देवाची प्रतिज्ञा आणि संतांची प्रतिज्ञा जर कदाचित समोरासमोर आली आणि या दोन प्रतिज्ञा जर कदाचित विरोधी असतील तर देवाची प्रतिज्ञा ही बाधित झाली आणि संतांची प्रतिज्ञा मात्र अबाधित अखंडित राहिलेली आहे. याकरता प्रसिद्ध असलेलं उदाहरण मी आपणास सांगून जातो. महाभारत युद्धाचा प्रसंग आहे. भगवान श्रीकृष्ण शिष्टाई करण्याकरता कौरवांकडे गेले. दुर्योधनाने उत्तर दिलं, सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा भूमी युद्धा वाचून केशवा दिली जाणार नाही. युद्ध निश्चित झालं. आता हे धर्मयुद्ध होतं आणि यामुळे याचा नियम असा की स्वतः तर लढायचं, परंतु आपल्या आजूबाजूला असणारे जे काही राजे वगैरे आहेत, संबंधित आहेत, त्यांना आपल्या बाजूने लढण्याकरता निमंत्रण द्यायचं. आणि ते निमंत्रण देत असताना ज्याचं पहिले निमंत्रण आलेलं आहे त्याच्या बाजूने लढायचं. हा धर्मयुद्धाचा असलेला नियम. धर्मराज युधिष्ठिर अर्जुनाला म्हणाले, अर्जुना, द्वारकेला जाऊन भगवान श्रीकृष्णांना आपल्या बाजूने लढण्याचं निमंत्रण देऊन ये. अर्जुनाने सांगितलं, दादा, अरे देवाला निमंत्रण देण्याची काय आवश्यकता आहे? देवाने आजपर्यंत आपल्याकरता काय केलं नाही? हे सगळं जे झालंय ते देवामुळेच झालेलं आहे. किंबहुना भगवंताच्या या परधार्जिन्या स्वभावाचं वर्णन ज्ञानोबरायांनी अत्यंत गोड आणि मार्मिक शब्दात केलंय. देवकी उदरी वाहिला, यशोदे सायासे पाळीला, शेखी उपेगा गेला पांडवांशी. हा कृष्ण परमात्मा असा, देवकी मातेने आपल्या उदरामध्ये त्याला धारण केलं. यशोदा मैयाने सायासपूर्वक त्याचं परिपालन केलं, वाढवलं. परंतु हा परमात्मा जन्मदात्या देवकी मातेलाही उपयोगी आला नाही. जिने सांभाळलं अशा यशोदा मैयालाही उपयोगी आला नाही. शेखी उपेगा गेला पांडवांशी. याने आयुष्यभर जे कार्य केलं ते पांडवांचं कार्य केलं आहे. देवा तो भगवान परमात्मा आपलाच आहे. धर्मराज युधिष्ठिर म्हणाले, अर्जुना, हे धर्मयुद्ध आहे, लक्षात ठेव. आणि भगवान कृष्णाला फार आपलं असं गृहीत धरू नकोस. एक लक्षात ठेव, दुर्योधन हा धूर्त आहे, मुत्सद्दी आहे, राजकारणी आहे, वेळ जाणणारा आहे, त्याला काळवेळ कळते. तो आपल्या अगोदर जाईल, देवाला आमंत्रण देईल आणि जर देव त्याच्या बाजूने गेले तर आपलं युद्ध याच ठिकाणी आपण पराभूत होऊ. लक्षात ठेव. या युद्धाचा निर्णय कोणत्या बाजूने लागणार आहे याचं चिंतन गांधारी मातेने फार गोड केलेलं होतं. महाभारत युद्धाला आरंभ करत असताना ज्या वेळेला कौरव पांडव, धृतराष्ट्र, कुंती माता, गांधारी माता या सर्वांकडे दर्शनाकरता गेले. बाकीच्यांनी तर आशीर्वाद दिला, पण गांधारी मातेने मात्र कुणालाही आशीर्वाद दिला नाही. गांधारी मातेने कौरवांना आणि पांडवांना दोघांनाही एकच वाक्य सांगितलं, यतो धर्मस्ततो जयः. ज्या बाजूने धर्म आहे त्या बाजूने विजय प्राप्त होईल.
अर्थात गांधारी मातेचं हे जे काही सूचक विधान आहे, युद्धापूर्वी दोनही पक्षांना पुन्हा एकदा अंतर्मुख होऊन विचार करण्यास प्रवृत्त करणारं विधान होतं. खरोखरीच आपला पक्ष हा धर्माचा आहे काय आपण एकदा तपासून पाहिलं पाहिजे. धर्मराज युधिष्ठिर म्हणाले, आईसाहेब आशीर्वाद द्या. हे सूचक विधान काय करत आहात? यतो धर्मस्ततो जयः. गांधारी मातेने सांगितलं, आशीर्वाद देणारी मी कोण? आणि कदाचित मी आशीर्वाद दिला तरी विजय प्राप्त होईलच याची शाश्वती काय? पण मी नियम सांगते, यतो धर्मस्ततो जयः. ज्या बाजूने धर्म त्या बाजूने विजय. या विधानाचा अर्थ त्या वेळेला लक्षात नाही आला, परंतु याच विधानाचा विस्तृत अर्थ संजयाने भगवद्गीतेच्या शेवटच्या श्लोकामध्ये व्यक्त केला. यत्र योगेश्वरः कृष्णः यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. संजयाने भगवद्गीतेच्या शेवटच्या श्लोकामध्ये सांगितलं, ज्या बाजूने योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत, धनुर्धारी पार्थ आहे, त्या बाजूने विजय आहे. गांधारी मातेने ज्याचा धर्म या शब्दाने उल्लेख केला त्याच व्यक्तिमत्वाचा उल्लेख संजयाने भगवान कृष्ण या स्वरूपाने केला. म्हणून भगवान श्रीकृष्ण ज्या पक्षाकडनं असणार आहेत त्या पक्षाला या युद्धामध्ये विजय प्राप्त होणार आहे, हे सोपं गणित होतं. आणि म्हणून आपल्याला जर विजय प्राप्त करून घ्यायचा असेल तर भगवान कृष्णांना आपलं आमंत्रण पहिले गेलं पाहिजे. धर्मराजाने समजावून सांगितलं तरी अर्जुन जाईच ना. धर्मराज म्हणाले, बघ बरं का, तो दुर्योधन आहे. एक लक्षात ठेव, महिनाभर केलेला प्रचार हा एका बाजूला असतो आणि आदल्या दिवसाची रात्र ही एका बाजूला असते. ज्याला साध्य झालं बस त्याचं पुढचं राज्य असतं. आणि म्हणून जा बाबा. शेवटी अनेक वेळेला आग्रह केल्याने अर्जुन हा एक दिवस कंटाळून द्वारकेला जाण्याकरता निघाला. द्वारकेत ज्या वेळेला पोहोचला, ज्या ठिकाणी रथ वगैरे लावण्याची व्यवस्था होते, अलीकडच्या भाषेत सांगायचं पार्किंग जिथे होती, तिथे जाऊन पाहतो दुर्योधनाचा रथ अर्जुनाच्या अगोदरच त्या ठिकाणी उभा होता. अर्जुन मनात म्हणाला, दादा म्हणत होते ते बरोबर आहे. दुर्योधनाने वेळ साधली, आपल्या अगोदर दुर्योधन या ठिकाणी पोहोचला. आता हस्तिनापुरामध्ये गेल्यानंतर आपल्याला घरच्यांच्या शिव्या खाव्याच लागणार आहेत, ओरडा खावा लागणार आहे. पण आता द्वारकेपर्यंत आपण आलोच आहोत तर किमान देवाला नमस्कार करावा आणि मग निघावं या हेतूने अर्जुनाने सुद्धा रथ लावला आणि देवाच्या दर्शनाकरता म्हणून निघाला. जाता जाता एका द्वारपालाला प्रश्न विचारला, दुर्योधन महाराज आलेले दिसतात. होय आलेले आहेत. केव्हा आले? त्यांनी सांगितलं 4 तास झाले आलेले आहेत. अर्जुन म्हणाला, इतका वेळ जर आलेला असेल तर निश्चितपणे आत्तापर्यंत आमंत्रण देऊन झालेलं आहे, संपलं आपलं सगळं. आणि असा तो महालात प्रवेश करत असताना एका दुसऱ्या द्वारपालाला प्रश्न विचारला, बाबा भगवान कुठे आहेत? त्यांनी सांगितलं, भगवान आपल्या शयन कक्षामध्ये आहेत. शयन कक्षात आहेत? होय. हा शयन कक्षाकडे गेला. तिसरा एक द्वारपाला भेटला, त्याला विचारलं, भगवान? त्यांनी सांगितलं शयन कक्षात आहेत. काय करतायत? झोपलेले आहेत. झोपलेले आहेत म्हटल्यानंतर अर्जुनाला असं वाटायला लागलं, बरं आहे, कदाचित अजून याचं आमंत्रण देण्याचं बाकी असेल. त्याने हळूच प्रश्न विचारला, दुर्योधन महाराज कुठे आहेत? त्यांनी सांगितलं ते पण तिथेच बसलेले आहेत. आता पुन्हा घालमेल चालू झाली की कदाचित देव उठले असतील आणि याचं आमंत्रण देऊन झालं असेल तर. पण अशा द्वंद्वामध्ये वावरणारा अर्जुन ज्या वेळेला शयनकक्षाच्या द्वारापर्यंत पोहोचला तिथे जाऊन पाहतो भगवान पहुडलेले आहेत. दुर्योधन देवाच्या उशाजवळ एका खुर्चीवर बसलेला आहे आणि हे पाहिल्याबरोबर अर्जुनाने मनोमन देवाचे आभार मानले. अर्जुन मनात म्हणाला, देवा, अरे एवढं होऊन सुद्धा तुझ्या चरणाजवळ असलेली माझी जागा अजूनही तू कुणाला दिली नाही. धन्यवाद देवा, तुझे फार उपकार आहेत माझ्यावरती. आणि म्हणून अर्जुन हा देवाच्या पायाजवळ येऊन बसला, चरणाजवळ येऊन बसला. आता बघा गंमत कशी आहे. देवाकडे एकाच वेळेला सहकार्याची अपेक्षा करण्याकरता अर्जुन दुर्योधन दोघंही आलेले आहेत आणि देव झोपलेले आहेत. आता ज्याच्याकडे आपण काही कामाकरता गेलेलो असतो आणि तो जर झोपलेला असेल तर त्याला हलवून असं म्हणता येतं का, उठा आमचं काम करा? नाही. मग त्याने उठावं याकरता काहीतरी आवाज करायचा. पाणी पिण्याकरता दिलेला पेला मुद्दाम हातातून खाली आवाज झाला की उठतील. पण देव काही केल्या उठेच ना.
का उठेना? कारण की जो खरोखर झोपलेला असतो त्याला उठवता येतं, पण ज्याने झोपेचं सोंग घेतलेलं असेल, मला विचारायचं आहे, त्याला उठवता येतं का? नाही. देव उठेना. का उठेना? चिंतन असं आहे, देव विचार करत होते दुर्योधन आलाय, पण अजून माझा अर्जुन यायचा बाकी आहे. जोपर्यंत अर्जुन येत नाही तोपर्यंत मला उठता येणार नाही. आणि म्हणून देव आपल्या डोक्यावरनं पांघरून घेऊन झोपलेले होते. मग एकाने प्रश्न विचारला, अर्जुन आला हे देवाला कसं कळालं? लोक काय उत्तर देतील भरोसा नाही. एकाने असं उत्तर दिलं, देवाने पांघरलेल्या शालीला छिद्र होतं म्हणे, त्यातून देवाने पाहिलं अर्जुन आला, आता उठायला काही हरकत नाही. खरं असं आहे काय? नाही. पण अर्जुन आला, देवाला कळालं, न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहार चिन्ह लगे. आणि आता देवाला उठायचं आहे. पण प्रश्न असा आहे बघा, आपण कुणीही झोपलेला जर असेल तर उठत असताना एका अंगावर होतो, नंतर मग उठून बसतो. ही प्रक्रिया आहे की नाही? देव विचार करायला लागले, डोक्यावरचं पांघरून काढलं आणि उठून बसलो की दुर्योधन आपल्याला पहिले आमंत्रण देणारच आहे. पहिले दुर्योधनाचं आमंत्रण स्वीकारायचंच नाही. म्हणून भगवान सुद्धा अर्जुनाकरता काटकोनात उठून बसले. आणि जसे उठले तसा अर्जुन पायाजवळ असल्या कारणाने पहिले कोण दिसलं? अर्जुन दिसला. भगवंताने अर्जुनाला प्रश्न विचारला, केव्हा आलास रे अर्जुना? आता अर्जुन काही सामान्य होतं का? हुशार होता तो सुद्धा. अर्जुनाने वेळ अजिबात घालवलं नाही. अर्जुन म्हणाला, देवा माझं पहिले आमंत्रण, माझ्या बाजूने लढायचं. भगवान म्हणाले स्वीकारलं. अर्जुनाचं एक वाक्य आणि देवाचं एक वाक्य. दुर्योधन पाठीमागणं म्हणाला, ओ निमंत्रण देणारे घेणारे, पहिला मी या ठिकाणी पोहोचलेलो आहे, माझा देवा पहिले तुला निमंत्रण. भगवान म्हणाले, ठीक आहे दुर्योधना, तुम्ही एकाच वेळेला दोघेही आला आहात, आता दोघांनाही सहकार्य करणं हे माझं कर्तव्य आहे. मग एक काम करतो म्हणे, मी 2 विभाग करतो आणि त्या दृष्टिकोनातून दोघांनाही सहकार्य करतो. बरं, काय विभाग असणार आहेत देवा तुझे? एका बाजूने माझी सशस्त्र नारायणी सेना असेल आणि दुसऱ्या बाजूने हातामध्ये शस्त्र न धारण करणारा, फक्त अडेल तिथे युक्तीच्या 4 गोष्टी सांगणारा असा मी असेन. आता बघा कुणाला काय स्वीकारायचं आहे. आता प्रश्न असा निर्माण झाला, विभागणी तर देवाने केली, परंतु आता मागायचं कुणी? धर्मशास्त्राचा नियम असा आहे, पैतृक संपत्तीचा जर विभाग करायचा असेल तर तो विभाग मोठ्या भावाने करायचा असतो. आणि विभागणी झाल्यानंतर आता कोणता भाग आपल्याला पाहिजे त्याची मागणी ही धाकट्या भावाने अगोदर करायची असते, नंतर मोठ्या भावाने घ्यायची असते. भगवान म्हणाले, आता विभागणी मी केलेली आहे, आता मागणी करण्याचा अधिकार हा तुमच्यापैकी जो लहान असेल, छोटा असेल त्याला आहे. कोण लहान आहे? दुर्योधन म्हणाला, अर्जुन लहान आहे. मग त्याला पहिले अधिकार, त्याला संधी. अर्जुनाला विचारलं, सांग बाबा तुला काय पाहिजे? अर्जुन म्हणाला, देवा हातात शस्त्र नाही धारण केलं तरी चालेल, परंतु आमच्या जीवनाचा सारथी हा तू असला पाहिजे. लक्षात ठेवा, आपल्या जीवनाचा लगाम हा आपण देवाच्या हाती दिला पाहिजे. अर्जुनाने देवाला मागितलं. दुर्योधनाला भगवंताने प्रश्न विचारला, दुर्योधना तुला हे मान्य आहे काय? दुर्योधन मनात म्हणाला, देवा मला हेच पाहिजे होतं. अरे बाबा, तिथे युद्ध करायचं आहे, युद्धामध्ये सैन्य बळाची आवश्यकता आहे, तिथे कोण तुझं प्रवचन ऐकणार आहे? म्हणून बरं झालं देवा, जे झालं ते योग्य झालं. दोघंही संतुष्ट झाले, निघाले. आणि ज्यावेळेला दुर्योधन आपल्या हस्तिनापुरामध्ये आला, या सर्व पक्षकारांनी विचारलं, जाऊन आला द्वारकेला? होय जाऊन आलो. काय झालं? असं असं झालं. गंगानंदन भीष्म पितामहांनी ऐकलं की देवाने प्रतिज्ञा केली आहे, या युद्धामध्ये मी हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही. गंगानंदन भीष्मांनी लगेच प्रतिज्ञा केली, मी गांगेय प्रतिज्ञा करतो, या युद्धामध्ये भगवंतालाही हातामध्ये शस्त्र धारण करायला भाग पाडीन. जर असं मी करू शकलो नाही तर मी स्वतःला गंगानंदन म्हणवणार नाही. आता बघा, एक भगवंताची प्रतिज्ञा आणि एक भीष्माचार्यांची प्रतिज्ञा. बरं, दोन्ही प्रतिज्ञा समोरासमोर आल्या. आता दोन्ही प्रतिज्ञा विरोधी आहेत का अनुकूल आहेत? विरोधी आहे. देव म्हणतो हातात शस्त्र धारण करणार नाही आणि भीष्म म्हणतात त्याला हातात शस्त्र धारण करायला लावीन.
आता प्रश्न असा निर्माण होतो, देवाची प्रतिज्ञा पूर्ण होणार की भक्ताची प्रतिज्ञा पूर्ण होणार? इतिहास आपल्याला पुढे युद्धामध्ये पाहायला मिळतो. भीष्म पितामहांनी असं घनघोर युद्ध अर्जुनाशी केलं की अर्जुनाला बाण चालवता येईना. समोरनं पाहिलं तर बाणांचा वर्षाव चालू आहे. भगवान अर्जुनाला बोलायला लागले, अरे बघ, या महाभारतीय युद्धामध्ये सर्वात वयोवृद्ध महात्मा म्हणजे भीष्म पितामह आहेत आणि असं असताना किती द्वेषाने लढतायत. तू तर तरुण आहेस, पार्थ द्रोणाचा केला असं म्हणवणारा तू अर्जुन आहेस. लढ, युद्ध कर, तुझं युद्ध कौशल्य दाखव, पण मागणं एकही बाण भीष्म पितामहांकडे जायच ना. भगवान विचार करायला लागले, झालं काय अर्जुनाला? म्हणून जे मागे वळून पाहिलं तर अर्जुनाची अशी विकल अवस्था झालेली होती. एका बाणाने छातीवरचं कवच छिन्न भिन्न झालेलं होतं, मस्तकावरचा मुकुट उडून गेलेला होता आणि भीष्मांनी असे काही बाण मारलेले होते की अर्जुनाला हात हलवणं सुद्धा शक्य होत नव्हतं. आणि अशी ती अर्जुनाची केविलवाणी दशा पाहिल्यानंतर भगवंताच्या अंतःकरणामध्ये अभिनिवेश जागृत झाला. माझ्या अर्जुनाची अशी दयनीय अवस्था करणारे हे भीष्म कोण? आणि भगवंताने हाताचे लगाम सोडले, रथातनं खाली उडी घेतली, दुसरं रथाचं मोडून पडलेलं चाक उचललं आणि भीष्म पितामहांवरती मारण्याकरता धावून गेले. भगवंताची स्वतःची प्रतिज्ञा भगवंतांनी मोडली, परंतु भीष्मांची प्रतिज्ञा पूर्ण केली. भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले. हे भीष्मपण केला खरा, धनुर्धरा केला खरा, धनुर्धरा रक्षिले. भीष्मपण खरा केला, धनुर्धराचं रक्षण केलं. भगवंताने स्वतःची प्रतिज्ञा मोडली, परंतु संतांची, भक्तांची प्रतिज्ञा मात्र पूर्ण केली. आणि म्हणून भक्त प्रतिज्ञेला विशेष महत्त्व आहे. जगामध्ये प्रतिज्ञा करणारे तर पुष्कळ आहेत, परंतु सर्वांची प्रतिज्ञा पूर्ण होईलच याची शाश्वती देता येत नाही. रावणाने प्रतिज्ञा केल्या, परंतु मला विचारायचं आहे, रावणाची प्रतिज्ञा तरी पूर्ण झाली का? नाही. प्रतिज्ञा अनेक जण करणार. किंबहुना काही वर्षांपूर्वी एक प्रतिज्ञा होती, मी पुन्हा येईन. पण मला प्रश्न विचारायचा आहे, किती कष्ट करावे लागले, काय काय करावं लागलं? फार कठीण आहे महाराज. मला सांगायचा मुद्दा असा आहे की देव प्रतिज्ञेपेक्षाही संत प्रतिज्ञा महत्वाची आहे. आणि तुकोबाराय सांगतात, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही, आम्ही ही प्रतिज्ञा केली, म्हणून या विधानाला विशेष महत्त्व प्राप्त झालं. काय प्रतिज्ञा केली? तर आमचा जो स्वामी आहे, तो स्वामी जो नामाचं चिंतन करेल तर त्याला या भवबंधनातून मुक्त करेल, ही असलेली प्रतिज्ञा आहे. द्वितीय चरण. सोडविन माझा स्वामिनी जयती, सोडविन माझा स्वामिनी जयती, सोडविन माझा स्वामिनी जयती, सोडविन माझा स्वामिनी जयती. प्रतिज्ञा
हे दासी केली आम्ही सोडविन माझा स्वामिनीच्या येसी सोडविन माझा स्वामिनीच्या येसी दासी केली आम्ही हे दासी केली आम्ही सोडविन माझा स्वामिनीच्या येसी सोडविन माझा स्वामिनीच्या सोडविन माझा स्वामिनीच्या येसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही सोडविन माझा प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही सोडवीन माझा स्वामी निश्चयेसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. आमचा परमात्मा नामधारकाला नामचिंतन करणाऱ्याला या भवबंधनातून मुक्त करील ही असलेली प्रतिज्ञा आहे. आता परमात्मा हा मुक्त करणारा आहे, भवसागरावरनं तारणारा आहे, भवबंधनातून मुक्त करणारा आहे. याचे अनंत प्रमाण संत वाङ्मयामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तारू भला पांडुरंग पाव भिजो नेदी अंग किंबहुना तुका म्हणे संती दावियेला तारू कृपेचा सागरू पांडुरंग. साधकाने फक्त भगवंताचं नाम घ्यावं, भगवंताची निष्काम सेवा करावी, तो परमात्मा त्याला तारणारा असतो. आपण जर नामचिंतन केलं तर परमात्मा त्याचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. कारण असं आहे, परमात्मा कधीही कुणाची सेवा फुकट घेत नाही. याकरता एक उदाहरण सांगून जातो. रामराय विश्वामित्रांबरोबर मिथिलेला जाण्याकरता निघाले आणि मार्गामध्ये जात असताना अहिल्याचा उद्धार रामरायाच्या चरणधुलीने झाला. शिळा होती मनुष्य झाली ज्याचे चरणीचे चाली. आणि असा अहिल्योद्धार करून पुढे जात असताना गंगा नदी आडवी आली. विश्वामित्रांनी एका केवटाला बोलावून घेतलं आणि सांगितलं, आम्हाला पहिलं तिरी नेऊन घाल. चालेल म्हणाला. पण विश्वामित्रांसोबत हे दोन राजकुमार पाहिले, रामराय आणि लक्ष्मण महाराज. त्याने प्रश्न विचारला, महाराज तुमच्या सोबत हे दोन कोण आहेत? विश्वामित्र म्हणाले, अरे यांना ओळखत नाहीस? चक्रवर्ती सम्राट दशरथनंदन रघुकुल शिरोमणी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आहेत, हे लक्ष्मण भाई आहेत. तो केवट म्हणाला, हा 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 महाराज, अहो ज्याच्या चरणधुलीने एका शिलाखंडाची सुंदर स्त्री झाली, हे तेच रामराय काय? विश्वामित्र म्हणाले, अगदी बरोबर, हे तेच रामराय आहेत. मग तो केवट म्हणाला, असं जर असेल तर महाराज तुम्हाला नावेतनं पलीकडे सोडतो, परंतु या रामाला मात्र माझ्या नावेत जागा नाही. विश्वामित्रांनी विचारलं, अरे रामाला नाकारतोस? त्याने सांगितलं, होय, त्याचं कारण याची चरणधुली लागली तर दगडाची स्त्री होते, माझी नाव तर लाकडाची आहे. जर तिची स्त्री झाली तर घरातली एक स्त्री आणि ही एक स्त्री, एकतर उदरनिर्वाहाचं साधन गेलं आणि त्यानंतर पुन्हा दोन दोन स्त्रिया होतील. मी जीवननिर्वाह कसा चालवायचा? नाही. रामराय म्हणाले, अरे बाबा याला काही पर्याय तर असेल की नाही, उपाय असेल? हा म्हणे, पर्याय आहे. काय? तुमची पाद्यपूजा करतो, तुमच्या पायाला एक कणसुद्धा मातीचा राहणार नाही अशी व्यवस्था करतो, आणि मग तुम्ही नावेत बसलात तर माझी हरकत नाही. रामराय म्हणाले, चालेल. त्याला आनंद झाला. सगळ्या परिवाराला बोलावून घेतलं. रामरायाची त्यांनी पाद्यपूजा केली आणि आता रामराय म्हणाले, झालं तुझ्या मनासारखं झालं, ठीक आहे, आता जाऊन बसू नावेमध्ये. तो केवट म्हणाला, देवा तुम्ही चालायला लागले की पुन्हा तुमच्या पायाला माती लागणारच आहे, समस्या कायम राहिली म्हणे. रामराय म्हणाले, अरे मग याला पर्याय? त्याने सांगितलं, एकच पर्याय, तुम्हाला उचलून कडेवर घेतो आणि नावेमध्ये नेऊन ठेवतो. जर तुम्हाला मान्य असेल तर बघा, तर तुम्हाला पलीकडे नेतो. रामराय म्हणाले, आता दुसरा पर्यायच नाही आहे. म्हणून केवटाच्या कडेवर बसले महाराज. देवाला कडेवर घेण्याचं भाग्य
जगामध्ये गोपिकांना आणि केवटांना. विश्वव्यापक कमळापती त्यासी गवळणी कडिये घेती, नवल केवढे केवढे नकळे कान्होबाचे कोडे. त्या केवटाने उचलून घेतलं रामरायाला, नावेमध्ये नेऊन ठेवलं. गंगामाई पार झाली, विश्वामित्र उतरले आणि चालायला लागले. पण रामराय विचार करायला लागले, याने आपली सेवा केली आहे, याला काहीतरी मोबदला दिला पाहिजे. एक वाक्य लक्षात ठेवा, माणूस माणसाकडनं फुकट सेवा करून घेईल, पण परमात्मा कधीही कुणाकडनं विनामोल सेवा घेत नाही. आज न उद्या आपल्या सेवेचं मोल मिळाल्याशिवाय, फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. रामरायाने आपल्या बोटातली अंगठी काढली आणि त्या केवटाला देण्याकरता हात पुढे केला. त्या केवटाने हात मागे घेतले. रामा, नको मला ते अंगठी, मोबदला नको. रामराय म्हणाले, अरे तू सेवा केली आहे, हे तुझ्या उदरनिर्वाहाचं साधन आहे. होय, म्हणून ही अंगठी तू स्वीकारायला हरकत नाही. त्याने सांगितलं, रामा, स्वीकारली असते रे, परंतु धर्मशास्त्राच्या नियमानुसारे मी तुमच्याकडनं अंगठी स्वीकारू शकत नाही. रामराय म्हणाले, काय धर्मशास्त्राचा नियम आहे? त्यांनी सांगितलं, ज्या दोघांचा धंदा सारखा असतो त्या दोघांनी जर कदाचित प्रसंगी एकमेकांना सहकार्य केलं तर एकमेकांकडनं मोबदला घ्यायचा नसतो. एखादा सुतार असेल, त्याने दुसऱ्या सुताराकडनं जर लाकडाला रंधा वगैरे काही मारून घेतला तर त्याने त्याच्याकडनं मोबदला घ्यायचा नाही. एखाद्या नापिताने जर दुसऱ्या नापिताची हजामत वगैरे करून दिली तर शास्त्रकार सांगतात समान व्यवसाय आहे, त्यामुळे त्याने त्याच्याकडनं मोबदला घ्यायचा नसतो. ज्या वेळेला हे चिंतन वाचलं महाराज, त्यावेळेस माझ्या मनामध्ये एक शंका आली बरं का. एका सुताराने दुसऱ्या सुताराकडून मोबदला घ्यायचा नाही, एका नापिताने दुसऱ्या नापिताकडनं मोबदला घ्यायचा नाही, मग कदाचित बदली कीर्तनकार गेला तर महाराज? प्रश्न आहे की नाही? एक लक्षात घेण्यासारखी बाब, गमतीचा भाग सोडून द्या, हे बाकीचे व्यवसाय आहेत. कीर्तन हा व्यवसाय नाहीये, कीर्तन ही सेवा आहे. विठ्ठल दृष्टांत विषम येतो. त्या केवटाने सांगितलं, रामा, आपल्या दोघांचा व्यवसाय समान आहे, त्यामुळे मी तुमच्याकडनं मोबदला घेऊ शकत नाही. रामराय म्हणाले, अरे मी एक राजपुत्र आहे, तू एक केवट आहेस आणि तुझा माझा कोणता रे धंदा सारखा? ते केवटाने सांगितलं, रामा, आमचा धंदा लहान आणि तुमचा धंदा मोठा, एवढाच आपल्यामध्ये असलेला फरक आहे. रामराय म्हणाले, मला कळालं नाही. तो केवट म्हणाला, रामा, येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना आम्ही गंगा नदी पार करून पहिलं तीराला नेतो आणि तू मात्र या साधकांना, जीवांना भवसागर पार करून पार नेणारा आहे. मग सांगा रामा, आपला व्यवसाय समान आहे की नाही? रामा, आज मी तुला गंगा पार करून दिली म्हणून तुम्हाला मोबदला देतोय, पण माझ्या आयुष्यामध्ये एक क्षण असा येणार आहे की ज्या वेळेला मी प्रवासी असेन आणि तिथले नावाडी तुम्ही असाल, तुम्ही जर मला मोबदला मागितला तर रामा मी काय मोबदला देणार आहे? म्हणून रामा, त्यावेळेला मोबदल्याची अपेक्षा न करता मला आपण पार करा, आता मोबदला देऊ नका. अर्थ काय कळाला? जर आपल्याला भवसागरावरनं पार व्हायचं असेल तर निष्काम रीतीने नामचिंतन आपण केलं पाहिजे. विठ्ठल आणि असा निष्काम रीतीने नाम साधना करणारा, भगवत चिंतन करणारा जो आहे त्याच्या बाबतीमध्ये तुकोबराय सांगतात, सोडवीन माझा स्वामी निश्चयेसी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. म्हणजे ठीक आहे, भवबंधनातून मुक्त होण्याकरता भवसागरावरनं पार जाण्याचा मार्ग आम्हाला सापडला. काय मार्ग आहे? नामाचं चिंतन. पण प्रश्न असा आहे की ते नामचिंतन करायचं कसं? त्याला काही निर्बंध आहेत काय? कारण की बाकीच्या साधनांकरता अनेक निर्बंध आहेत, पण तुकोबराय सांगतात ही नामसाधना इतकी सोपी साधना आहे की कोणत्याही प्रकारच्या निर्बंधा वाचूनची साधना आहे. याचं वर्णन अभंगाच्या प्रथम चरणात. नामाचे चिंतन प्रगट पसारा, नामाचे चिंतन प्रगट पसारा,
प्रगट पसारा नामाच्या चिंतने प्रगट चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे. बाकीच्या साधना ज्या वेळेला आपल्याला करायच्या असतात ना त्यावेळेला काही अधिकार पहिले आपल्याला प्राप्त करून घ्यावा लागतो आणि नंतर त्या मार्गाने आपल्याला जाता येतं. सोपं उदाहरण सांगतो. नागपूर ते मुंबई प्रवास करण्याकरता एका मार्गाची योजना सध्या चालू आहे. बऱ्यापैकी काम पूर्ण होत आलं आहे. काय नाव आहे त्या मार्गाचं? समृद्धी महामार्ग. जिथपर्यंत महामार्ग चालू झाला आहे मला विचारायचं आहे तिथपर्यंत एखादा जर म्हणाला की 2 व्हीलरवरती मी प्रवास करतो, परवानगी आहे का? नाही. एखादा म्हणाला रिक्षा घेऊन मी या मार्गावरनं प्रवास करतो, परवानगी आहे? नाही. मग समृद्धी महामार्गाने जर प्रवास करायचा असेल किमान 4 चाकी वाहनामध्ये आपण बसलं पाहिजे. अर्थात त्या मार्गाने जाण्याकरता 4 चाकी वाहनात बसणं हा एक प्रकारचा अधिकार आहे. मग मला प्रश्न विचारायचा आहे, सामान्य समृद्धी महामार्गाने जाण्याकरता जर अधिकार संपन्न व्हावं लागत असेल तर परमात्म्याकडे जाण्याकरता जो कर्म मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे, या मार्गाने प्रवास करताना काही अधिकाराची आवश्यकता आहे की नाही? आहे. परंतु एक मात्र मार्ग असा आहे की ज्या मार्गाने सर्वांना प्रवास करता येईल आणि तो मार्ग म्हणजे भक्ती मार्ग आहे, नामाचा मार्ग आहे. सकळासी येथे आहे अधिकार, सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सकळासी येथे आहे अधिकार, सकळासी आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार. सकळांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. बरं, जसा सर्वांना अधिकार आहे त्याप्रमाणे नामसाधना करताना कोणत्याही प्रकारच्या निर्बंधांचा विचार नाही आहे, कोणतीही अडवणूक नाही आहे. ही महत्त्वाची बाब आहे. बाकीच्या साधना जर आपण पाहिल्या तर त्या साधना करताना तिथीचे निर्बंध आहेत, काळ वेळेचे निर्बंध आहेत,
अवस्थांचे निर्बंध आहेत, असे अनेक निर्बंध आहेत. एक 2-3 निर्बंध फक्त मी आपणास सांगतो. काही साधना अशा आहेत की त्या साधना करत असताना त्या साधना त्या तिथीलाच करता येतात, दुसऱ्या तिथीला ती साधना करता येत नाही. उदाहरण मी सांगतो. इथे जो माता माऊली वर्ग बसलेला आहे, यांच्यामध्ये जो सौभाग्यवती वर्ग आहे, सुवासिनी, तो वर्ग आपलं सौभाग्य अखंडित राहावं आणि आपल्याला जन्मोजन्मी हाच पती प्राप्त व्हावा या उद्देशाने वर्षभरातील एक दिवस असा आहे बघा की त्या दिवशी वडाची पूजा करतात, वडाला सुताने वेष्टन करतात आणि हात जोडून वडाची प्रार्थना करतात. वडापाव वडापाव असं म्हणत असतात. पाव म्हणजे प्रसन्न हो. हां, मला विचारायचं आहे, ही जी काही वडाची पूजा करायची आहे, मनाला वाटेल त्या दिवशी करता येते का ठरलेल्या तिथीला करावी लागते? ठरलेल्या तिथीला करावी लागते. याचा अर्थ काय झाला की साधना करण्याकरता तिथीचा निर्बंध आहे. परंतु मला प्रश्न विचारायचा आहे की असा नामसाधना करण्याकरता कोणत्या तरी तिथीचा निर्बंध आहे काय की अमुक तिथीलाच ही साधना केली पाहिजे? अजिबात नाही. बरं, जसा तिथीचा निर्बंध आपल्याला अन्य साधनांकरता पाहता येतो, त्याप्रमाणे अन्य साधनांकरता अवस्थांचा निर्बंध आहे. उदाहरण मी आपणास सांगतो. देवपूजा करायची आहे, मग आता ती देवपूजा स्नान झाल्यानंतर कराल की स्नानाच्या अगोदर कराल? स्नान झाल्यानंतर कराल, बरोबर आहे. म्हणजे देवपूजेकरता स्नानाचा निर्बंध आहे. मला विचारायचं आहे, तसं नामस्मरण करायचं म्हटलं तर स्नानाचा निर्बंध आहे का? अंघोळ झालेलीच पाहिजे असा काही विचार आहे का? नाही. ज्ञानोबरायांनी स्पष्ट रीतीने विचार मांडलेला आहे. नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानादी कर्म. किंबहुना प्रमाण अशी आहेत, आंघोळ करायची गरज नाही, तोंड धुवायची गरज नाही. आणि अशा प्रमाणांमुळे जे काही घडतं ना, मला आपल्या वारकऱ्यांचा एवढा अभिमान महाराज. 99% वारकरी काकडा करताना असाच करतात, आहे की नाही? पुन्हा प्रमाण आपल्याकडे उपलब्ध आहेतच. असो, म्हणजे इतर साधनांकरता निर्बंध आहेत अवस्थांचे, नामसाधने करता आहेत का निर्बंध? नाही. बरं, बाकीची साधना करायची असेल तर काळ वेळ पाहावी लागते. आपला पूर्ण दिवस किती तासांचा? 24 तासांचा. 3-3 तासाचा शास्त्रकारांनी एक प्रहर सांगितलाय. मग 24 तासामध्ये किती प्रहर होतात? 8 प्रहर होतात. 8 त्रिक 24. रात्रीचे 4 प्रहर आणि दिवसाचे 4 प्रहर. मग दिवसाचे जे 4 प्रहर आहेत त्याचे शास्त्रकारांनी 4 विभाग केले. शास्त्रकार असं सांगतात, सामान्यतया ज्या वेळेला सूर्योदय होतो त्या सूर्योदयापासून पुढचे 3 तास असं गृहीत धरा. सकाळी 6 ते 9 हा पहिला प्रहर. या पहिल्या प्रहराला शास्त्रकारांनी नाव दिलं पूर्वाह्न. बरं, हा पूर्वाह्न कुणाचा? पूर्वाह्नो वै देवानाम. देवांचा पूर्वाह्न आहे. त्यामुळे आपल्याला देवपूजा वगैरे देवासंबंधीचे काही कार्य करायचं असतं. शास्त्रकार सांगतात ते या पहिल्या प्रहरामध्ये करायचं. ठीक आहे. आता दुसरा प्रहर किती वाजेपासून किती वाजेपर्यंत आहे? 9 ते 12 पर्यंत. या दुसऱ्या प्रहराला शास्त्रकारांनी नाव दिलं अपराह्न काळ, नाही मध्यान्ह काळ दिलं. मध्यान्हो वै मनुष्यानाम. आपल्या उदरनिर्वाहाकरता आपल्याला जे जे काही कार्य करायचं असेल ते कार्य 9 ते 12 या कालावधीमध्ये करावं. ठीक आहे. आता तिसरा प्रहर किती वाजेपर्यंत आहे? 12 ते 3 पर्यंत. शास्त्रकारांनी याला नाव दिलं अपराह्न काळ आणि सांगितलं अपराह्नो वै पितॄणाम. अपराह्न काळ जो असतो तो पितरांचा कालावधी असतो. म्हणून असंही शास्त्र पितरांच्या संबंधामध्ये आपल्याला श्राद्ध तर्पण वगैरे जे काही करायचं असेल ते वर्षश्राद्ध असो, पितृपक्षातील श्राद्ध असो, ते सगळं 12 ते 3 या दरम्याने केलं पाहिजे. पण आपल्याकडे गंमत अशी होते, पितृपक्षामध्ये सगळ्यांकडेच गर्दी असते. गुरुजींनाही वेळ नसतो ना आपल्यालाही वेळ नसतो. बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं 10-11 वाजेपर्यंत पितृ जीवन मोकळे झालेले असतात. परंतु शास्त्रकार सांगतात तो काळ पितरांचा नाही, त्या कालावधीमध्ये केलेलं तिथपर्यंत पोहोचत नाही. म्हणून अपराह्नो वै पितॄणाम. किती प्रहर झाले आता? 3 प्रहर झाले. चौथा प्रहर 3 ते 6 वाजेपर्यंत.
याला शास्त्रकारांनी नाव दिलं सायाह्न. सायाह्न वै भूतप्रेत पिशाचादीनाम. भूत प्रेत पिशाच इत्यादिकांचा हा कालावधी आहे. म्हणजे जारण मारण उच्चाटन वशीकरण वगैरे काही कार्य करायचं असेल तर ते कार्य या कालावधीमध्ये करावं. म्हणजे असे आपल्या दिवसाचे 4 विभाग करून शास्त्रकारांनी कोणत्या कालावधीमध्ये काय करावं याचं निरूपण आपल्याला सांगितलेलं आहे. मला प्रश्न विचारायचा आहे, असं नामस्मरण केव्हा करावं असं कुठेतरी शास्त्रकारांनी सांगितलं आहे का? नामस्मरण करण्याकरता कोणत्याही प्रकारच्या काळ वेळेचे बंधन नाही आहे. म्हणून ज्ञानोबरायांनी हरिपाठामध्ये सुद्धा हा विचार मांडला. नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पायी उतरती. दोन्ही पक्ष पायी उतरती. दोन्ही पक्ष पायी उतरती. दोन्ही पक्ष उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती. म्हणजे आपण चिंतन पाहतोय तिथीचा निर्बंध नामाला नाही, नामाला अवस्थेचा निर्बंध नाही, नामाला काळ वेळेचा निर्बंध नाही. मला विचारायचं आहे, नामाला लिंगभेदाचा तरी निर्बंध आहे काय? काही साधना अशा आहेत की नाही त्या फक्त पुरुषांनीच करायच्या, काही साधना अशा आहेत की त्या फक्त महिला वर्गानेच करायच्या आहे. हाच पती जन्मोजन्मी मिळावा म्हणून महिला वर्ग वडाला वेष्टन करतो. मला प्रश्न विचारायचा आहे, हीच बायको 7 जन्म मिळावी म्हणून आम्ही जर वडाला पिंपळाला सुतवायला लागलो तर चालेल काय? शास्त्राने आम्हाला तशी परवानगी दिलेली नाही. म्हणजे लिंगभेदाची अन्य ठिकाणी आपल्याला अडचण आहे, परंतु नामाच्या ठिकाणी नाही असं म्हणणं असल्यामुळे तुकोबरायांनी स्पष्ट रीतीने सांगितलं की नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जिथे तिथे. जिथे असाल तिथे ज्या अवस्थेत असाल त्या अवस्थेत नामसाधना करा. सोडवीन माझा स्वामी निश्चयेसी. काही जण म्हणाले महाराज चांगलं सोपं साधन सांगितलं, परंतु आमच्या मनामध्ये शंका आहे. काय शंका आहे? आमच्या ठिकाणी गुण आहेत, दोष आहेत, तर आमचे दोष पाहून तो परमात्मा आमचा स्वीकार करेल काय? तर याला उत्तर तुकोबराय देतात की तो परमात्मा असा आहे जो नाम संकीर्तन करणारा आहे, त्याच्या गुणदोषांचा विचार करत नाही. प्रेमाने नामस्मरण करा, तो उद्धार करील. अभंगाचं तृतीय चरण. दोष नाही पाहत कीर्तने. गुण दोष नाही पाहत कीर्तन. पाहत कीर्तने. गुण दोष नाही पाहत कीर्तने. पाहात कीर्तनी प्रेमे चक्रपाणी वश्य होय. प्रेमाने श्रद्धेने भगवंताचं नामचिंतन करा. तो परमात्मा तुमच्या ठिकाणी गुणदोष काय आहेत याचा विचार करत नाही. केम भावना या पलीकडे मी असं सांगेन, जो श्रद्धेने प्रेमाने भगवंताचं नामस्मरण करतो त्याचा उद्धार परमात्मा करतो, यात नवल नाही. परंतु जो उपेक्षेने देवाचं नामस्मरण करतो, नाविलाजाने देवाचं नाव घेतो, परमात्मा त्याचाही उद्धार केल्याशिवाय राहत नाही. एक चिंतन आहे. काय झालं, 2 सख्खे भाऊ
मोठा भाऊ जो होता तो धार्मिक होता, सत्संग करणे, देवपूजा करणे सर्व करायचा. आणि धाकटा भाऊ जो होता तो मात्र अधार्मिक होता. कधी सत्संगात नाही, कधी कीर्तन श्रवण नाही, कधी देवपूजा नाही. पण त्या मोठ्या भावाला असं वाटायचं की आपल्या धाकट्या भावाचं सुद्धा कल्याण झालं पाहिजे. पण काय करावं काही कळेना. शेवटी केल्याशिवाय काही मिळणार नाही. एक दिवस त्यांच्या गावामध्ये कुठून तरी एक महात्मा आले, काही शिष्यमंडळी सोबत होती. याला बातमी कळाली. हा त्या महात्म्याच्या दर्शनाकरता म्हणून गेला. बरीच गर्दी होती. महात्म्याला नमस्कार केला आणि बाजूला बसून घेतलं. ज्या वेळेला सर्वांचं दर्शन झालं त्यावेळेला हा महात्म्याच्या समोर गेला. महात्म्याचं लक्ष होतं, बराच वेळ झाला हा बसून आहे. म्हणून त्या महात्म्याने प्रश्न विचारला, काही विचारायचं आहे? बसून आहात? त्याने सांगितलं होय विचारायचं आहे. काय विचारायचं आहे? माझा धाकटा भाऊ आहे, काही साधना करत नाही, काहीच करत नाही, परंतु त्याला देखील सद्गती प्राप्त झाली पाहिजे, त्याचं कल्याण झालं पाहिजे. कसं कल्याण होईल या संदर्भात तुम्हाला काही विचारायचं आहे. ते साधू महात्मा म्हणाले त्याचं कल्याण करायचं कसं? त्यांनी एक युक्ती केली. ते म्हणाले तुझ्या भावाचं कल्याण होईल, पण त्याकरता एक काम करा, येत्या द्वादशीला माझ्या शिष्यांसह मला तुमच्याकडे जेवणाकरता बोलवा. हा म्हणाला चांगली गोष्ट आहे, आपण माझ्याकडे याल, भोजन होईल, मला अन्नदान घडेल, फार चांगलं कार्य होईल. तर साधू महात्मा म्हणाला परंतु एक अट आहे. काय अट आहे? ज्यावेळेला आम्हाला घेऊन जाल त्यावेळेला आमच्या पुढे बँड वाजवायचं, भजन म्हणायचं, दिंडी काढून आम्हाला घेऊन जावं लागेल. तर म्हणाला काही हरकत नाही आहे, तशी योजना करतो. आणि त्याप्रमाणे सर्व ठरवून ते कार्य चालू झालं. द्वादशीचा दिवस उजाडला आणि सकाळपासूनच घरामध्ये आवरासावर चालू झाली. आता बाकीचे सगळे घरातले लवकर उठणारे होते आणि त्यातले त्यात आज महात्म्याचं भोजन आहे म्हणून जरा लवकर उठले आणखी. पण हा जो धाकटा भाऊ होता हा अधार्मिकच होता, त्यामुळे हा सूर्यवंशी होता. आडनावाचा नाही बरं का, सूर्योदय झाल्यानंतर उठणारा होता. गंमत अशी आहे, आयुष्यामध्ये मोठं व्हायचं असेल तर काही नियम पाळले पाहिजे. अभिनव शुकाचार्य ब्रह्मीभूत परमश्रद्धेय गुरुवर्य श्री डोंगरेजी महाराज हे रोज सूर्योदयापूर्वी स्नान संध्या करीत असत. स्नान केव्हा करावं, संध्या केव्हा करावी याचं चिंतन शास्त्रकारांनी असं केलंय. उत्तमा तारकोपेता, मध्यमा हीन तारका, अधमा सूर्यसहिता, प्रातःसंध्या त्रिधा स्मृता. जोपर्यंत आकाशामध्ये चांदणं दिसतं तोपर्यंत आपण केलेलं स्नान हे ऋषी स्नान आहे. आता चांदण्या दिसत नाही आहेत, परंतु अजून सूर्योदय झाला नाही आहे, लालिमा पूर्व दिशेला फाकलेली आहे. अशा स्थितीमध्ये केलेलं जे स्नान आहे ते मानवी स्नान आहे. आणि सूर्योदयानंतर केलेलं जे स्नान आहे त्याला आसुरी स्नान म्हणतात. महाराजांचा नियम असा होता, कदाचित अनारोग्यामुळे अथवा प्रवासामुळे जर सूर्योदयानंतर स्नान झालंच तर त्या दिवशी प्रायश्चित्त म्हणून दिवसभर उपवास करायचे, जेवण करत नसत. थोडा विचार करा, आपण जर असा नियम केला, सूर्योदयानंतर स्नान झालं तर उपवास करायचा, निश्चितपणे महिन्यातले 15 दिवस तरी आपल्याला उपवास झाल्याशिवाय राहणार नाही. पण मोठेपण आहे. हा सूर्यवंशी उशिरा उठला, खोलीतनं बाहेर आला, पाहिलं तर काहीतरी लगबग चाललेली होती. त्याने मोठ्या भावाला प्रश्न विचारला, दादा काय रे आज आपल्याकडे, कशाची तयारी चालली आहे? त्याने सांगितलं आपल्याकडे फार मोठे महात्मा येणार आहेत, त्यांच्या शिष्यांसह त्यांचं भोजन आहे. हे ऐकल्याबरोबर तो म्हणाला, म्हणजे याचा अर्थ ते आले की तुम्ही मला बोलावणार, नमस्कार करा म्हणणार, अमुक करा म्हणणार. सांगून ठेवतो मी काही करणार नाही, नमस्कार करणार नाही, त्यांच्यासमोर वादविवाद नको. जोपर्यंत ते जेवून जात नाही तोपर्यंत मला पुन्हा तुम्ही आवाज द्यायचा नाही असं सांगितलं आणि पुन्हा खोलीमध्ये गेला. आतनं कडे लावून घेतली. हा मोठा भाऊ विचार करायला लागला काय करावं याच्याकरता. वेळ झाली, दिंडी पाठवली आणि ते महात्मा आले. जसं जसा आवाज जवळजवळ यायला लागला, खोलीत बसल्या बसल्या हा मनात विचार करायला लागला, आता येतील, आमच्याकडचं खातील, दक्षिणा घेतील, किती खर्च होईल, फुकटचं जाईल, सगळं त्याच्या मनामध्ये असं वेगवेगळं. आणि तो विचार करत त्या रूममध्ये बसला. आता या महात्म्याचं जेवण वगैरे झालं. तो मोठा भाऊ म्हणाला, महाराज याचं काही कल्याण करणार होतात तुम्ही? करणार आहे म्हणे, काळजी करू नका. एक काम करा,
या माझ्या शिष्यांना पुन्हा भजन करीत दिंडीने आश्रमापर्यंत नेऊन सोडा, तुम्ही सुद्धा घरातले सगळे जा, तसं कल्याण करून मी येतो. ठीक आहे म्हणाला. घरातले सगळे गेले. आता वाजायला लागलं. जसा जसा आवाज पुढे गेला तसं तसा हा मनात विचार करायला लागला, बरं झालं घरातली ब्याद गेली. आणि आता आवाज बंद झाला त्यावेळेला तो बाहेर येण्याकरता प्रवृत्त झाला. त्याने आतली कडी काढली आणि साधू महात्म्याने बाहेरची कडी लावून घेतली. त्याला काही बाहेरच येता येईना. आता आवाज द्यायला लागला, कोण आहे तिकडे, दार उघडा. सकाळपासून चहा नाही, पाणी नाही, नाश्ता नाही, भोजन नाही, भूक लागली आहे, तहान लागली आहे, पण घरामध्ये त्याला दुजोरा द्यायला आहेच कोण. शेवटी मोठमोठ्याने ओरडायला लागला, थाप मारायला लागला, शिव्या द्यायला लागला. ज्यावेळेला तसा अपार संताप झाला, महात्म्याने हळूच बाहेरनं कडी काढली. दार उघडल्याबरोबर जो बाहेर आला, ज्याचं तोंड पाहायचं नव्हतं, तो साधू महात्मा समोर. आहात का तुम्ही अजून येथे? त्या साधूने सांगितलं, तुझं कल्याण केल्याशिवाय जाणार नाही. तो म्हणाला, अरे आला माझे कल्याण करणारे. साधूने त्याचं मनगट पकडलं. मनगट सोडा. त्याने सांगितलं साधूने, एकदा फक्त राम म्हण, तुझं मनगट सोडतो, निघून जातो. तो म्हणाला, जीव गेला तरी म्हणणार नाही. महात्मा म्हणाले, मग मेला तरी चालेल, पण मी पण मनगट सोडणार नाही. त्याने मनगट सोडण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण साधूमध्ये देखील ब्रह्मचर्याचं तेज होतं, ताकद होती. मनगटाचं सालपट निघायची पाळी आली, पण तरीसुद्धा मनगट काही सुटेना. शेवटी त्याने विचार केला, खरंच मरून जाऊ. त्याने साधूला प्रश्न विचारला, मी जर नाव घेतलं देवाचं, सोडाल मला तुम्ही? साधूने सांगितलं, वचन देतो, एकदा फक्त राम म्हण, मी सोडून देतो. आपलं मनगट सुटावं याकरता उपेक्षेने तो म्हणाला, राम. मला प्रश्न विचारायचा आहे, हे काही आदराने म्हणाला का, श्रद्धेने म्हणाला? नाही, उपेक्षेने म्हणाला. साधू म्हणाला, बस झालं तुझं काम. बरं, मग आता फक्त मला एक वचन दे, आयुष्यात एकदा घेतलेलं हे रामनाम कधीही विकायचं नाही. तो म्हणाला, वचन देतो, विकत नाही. साधूने मनगट सोडलं, निघून गेला. काही वर्षांनी त्याची घटना झाली. आणि घटना झाल्यानंतर यमलोकामध्ये ज्यावेळेस त्याला यमासमोर उभं केलं, यमाने चित्रगुप्ताला सांगितलं, काढा यांचं खातं, पाप किती पुण्य किती सांगा. चित्रगुप्ताने सांगितलं, महाराज आयुष्यामध्ये सगळं पापच पाप आहे, फक्त एक वेळेला राम म्हणाला एवढंच पुण्य आहे. त्या यमाने त्या जीवाला प्रश्न विचारला, बाबा तुझं पाप जास्त आहे, पुण्य कमी आहे, सांग पहिले पापाचं फळ भोगतो की पुण्याचं फळ भोगतो? म्हणजे कुणी असा गैरसमज करून घेऊ नका, आपल्याला यम असंच विचारेल म्हणून. त्याला विचारलं आणि त्याने विचार केला की आपलं पुण्य कमी आहे, पाप जास्त आहे, पुण्याचं फळ पहिले भोगतो. ठीक आहे, काय पुण्य आहे? आयुष्यात एकदा राम म्हटल्याचं पुण्य आहे. ते यमाने त्याला प्रश्न विचारला, सांग काय देऊ? ते काय देऊ म्हटल्याबरोबर याला त्या साधू महात्म्याचे वाक्य आठवले, घेतलेलं नाम विकायचं नाही. अमुक पाहिजे असं जर म्हटलं तर ते नाम विकल्यासारखं होईल. तो जीव म्हणाला, मला काय विचारता, काय पाहिजे, तुम्हाला काय देता येतं ते द्या. यमराज म्हणाले, ते देवाचं नाम आहे, काय द्यावं हा मला प्रश्न आहे, मला कळत नाही, म्हणून तो तुला विचारतोय, काय पाहिजे सांग. या जीवाने सांगितलं, मला माहिती नाही, तुम्ही द्या. यम म्हणाला, मग एक काम करतो, माझ्यापेक्षा जे मोठे अधिकारी आहेत ब्रह्मदेव, त्यांना जाऊन विचारून येतो की याने आयुष्यात एकदा राम म्हटलंय, याला काय फळ द्यायचं. तो म्हणाला, ठीक आहे, पण तुम्ही ब्रह्मदेवाकडे जाल, ब्रह्मदेव तुम्हाला काही सांगतील आणि जे द्यायला सांगितलं तेच तुम्ही मला देत आहात, या संबंधात माझी खात्री कशी पटायची? यम म्हणाले, मग एक काम कर, त्याच्याकरता तू माझ्यासोबत चल, तुझ्या कानाने ऐक. हा म्हणाला, हा ही गोष्ट बरोबर आहे, आता निघायचं. त्याने सांगितलं, यमा असं येणार नाही, मग मला पालखीत बसवून न्यावं लागेल म्हणे, मग येतो. यम म्हणाले, ठीक आहे, आता अडचण कुणाची होती? यमाची होती. पालखीमध्ये याला बसवलं आणि पालखी वाहण्याकरता 4 भोई लावले. त्यांनी सांगितलं, यमा आता पण येत नाही, मग यापैकी या पालखीच्या एका दांड्याला तुम्ही स्वतः खांदा दिला पाहिजे, तर येतो म्हणे मी. यमधर्म म्हणाले, ठीक आहे. आता यमाने स्वतः खांद्यावरती पालखी घेतली आणि अशी ही दिंडी ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेवाने पाहिलं,
यम स्वतः खांदा देतोय. म्हणून ब्रह्मदेवाने विचारलं कोणते महाराज आहेत. याने सांगितलं आयुष्यात एकदा राम म्हणलेले महाराज घेऊन आलोय म्हटला. हा बरं, कशा करता, याला फळ काय द्यायचं ते माहिती नाही म्हणून तुम्हाला विचारायला आलो. ब्रह्मदेवाने सांगितलं मला तरी कुठे कळतं म्हणे. देवाच्या नामाचा महिमा किंमत मलाही कळत नाही. तो जीव म्हणाला ब्रह्मदेवा तुम्हाला कळत नाही, कळत नाही, चला तुम्ही भोई व्हा. मग आता कोणाकडे जायचं. जे सदा सर्व काळ रामनामाचं चिंतन करतात त्या भगवान शंकरांकडे चला. ही दिंडी गेली भगवान शंकरांकडे. तर भगवान शंकरांनी ते सर्व दृश्य पाहिलं. एका बाजूला यमदेव, दुसऱ्या बाजूला ब्रह्मदेव. हा आलेला जीव भगवान शंकरांनी सांगितलं मी रात्रंदिवस रामनामाचं चिंतन करतो, पण रामनामाचा महिमा, रामनामाचं फळ मलाही कळत नाही म्हणे. या जीवाने सांगितलं चला तिसरे भोई तुम्ही. निघाली अशी दिंडी कुठे, ज्याचं नाव आहे त्याच्याकडे. वैकुंठामध्ये आले. वैकुंठात भगवंतांनी हे सर्व दृश्य पाहिलं, प्रसंग लक्षात घेतला. यमाला जवळ बोलावून घेतलं. सांगितलं मूर्खा कशाला आणलं त्याला इथे. मग दिला असता एखादा वर्ष स्वर्गवास आणि नंतर त्याच्या पापकर्मानुसार नरकात ढकललं असतं, काय फरक पडला असता. नाही देवा, नाव तुमचं आहे आणि तुमच्या नामाचा महिमा एवढाच आहे असं नाही, अगाध महिमा आहे, मला माहिती आहे आणि म्हणून मी देऊ शकलो नाही. बरं आता दे याला वर्षभर स्वर्गात ठेव, नंतर नरकामध्ये घाल. नक्की. होय नक्की. यमधर्म म्हणाले ठीक आहे. त्या जीवाने आता यमाला प्रश्न विचारला काय करणार महाराज, तुला वर्षभर स्वर्गामध्ये ठेवणार. तो जीव म्हणाला एक काम करा, वर्षभर स्वर्गात ठेवण्याच्या ऐवजी मला फक्त 8 दिवस खाली पृथ्वी तलावर पाठवा. यांनी विचारलं कशा करता. त्याने सांगितलं काय नाही, जाऊन लोकांना ओरडून सांगतो, कीर्तन करून सांगतो म्हणला. मी देवाचं एकदा नाव घेतलं आयुष्यामध्ये, परिणाम मला ब्रह्मदेवाचं दर्शन झालं, भगवान शंकरांचं दर्शन झालं, साक्षात भगवंताचं दर्शन झालं. पण एवढं होऊनही मला पुन्हा नरकात पडावं लागणार आहे. त्यामुळे कुणीही देवाचं नाव घेऊ नका, एवढंच फक्त जाऊन सांगतो म्हणे. ते बाकीचे सगळे म्हणाले याने जर खाली जाऊन असं सांगितलं तर सगळे सप्तेच बंद पडायची पाळी. मग यापेक्षा याला मोक्ष द्या. भगवंताने सांगितलं असं नाही, उपेक्षेने असो अथवा प्रेमाने असो, ज्याने कुणी भगवंताचं नाम घेतलं त्याला मोक्षाशिवाय दुसरं फळ नाही. विठ्ठल म्हणजे काय, गुणदोष नाही पाहात कीर्तनी, प्रेमे चक्र पाणी तीन. अक्षरांचा रस अमृत जयास फिके पुढे. नामामृत असं आहे, इतकं गोड आहे की त्याच्या पुढे स्वर्गीय अमृत सुद्धा फिकं पडेल. आणि एकदा का अशी नामाची गोडी जीवाला चाखायला मिळाली, त्याची चटक लागली की मग हा जो हवा हवासा वाटणारा प्रपंच आहे तो प्रपंच कडू वाटायला लागतो. कारण की साधारण नियम जगामध्ये असा आपल्याला पाहायला मिळतो, जिकडे अधिक मिळतं जीवाची प्रवृत्ती तिकडे असते. एक उदाहरण आपणास मी सांगतो. पूर्वीचा काळ, एका कीर्तनकारांची एका गावामध्ये सलग 15 दिवस कीर्तनं असायची. आता
मोबाईल निघाले, फोन आहेत, त्यामुळे संपर्क होतो. पूर्वी हे संपर्काचं साधन नव्हतं. बरं, पोस्ट खातं आपलं एवढं दक्ष असायचं की कार्यक्रम झाल्यानंतर पत्रिका मिळत असे. त्यामुळे हे कीर्तनकार मंडळी ठरलेल्या तिथीच्या आदल्या दिवशी किंवा सकाळपर्यंत तिथे हजर व्हायचे, उपस्थित व्हायचे. ठरलेल्या तिथीच्या आदल्या दिवशी कीर्तनकार गावामध्ये गेले, ग्रामस्थांना भेटले, सर्वांना आनंद झाला. गावात आणि पंचक्रोशीमध्ये जिकडे तिकडे दवंडी पिटवली. महाराज आलेले आहेत, उद्यापासून रोज मारुती मंदिरामध्ये कीर्तन होणारे सर्वांनी श्रवण सुखाचा लाभ घेण्याकरता यावं. आणि ठरलेल्या वेळेत सगळेजण यायला लागले. त्यामध्ये एक सावकार यायला लागले. गंमत बघा कशी असते. प्रतिष्ठित मनुष्य जर आला तर माणसं त्याला कोपऱ्यात बसू देत नाही, त्याला वक्त्याच्या अगदी समोर आणून बसवतात. त्याप्रमाणे या ग्रामस्थांनी सुद्धा सावकाराला वक्त्याच्या समोर आणून बसवलं. त्या सावकाराची स्थिती अशी होती, भजन चालू आहे तोपर्यंत तो जागा असायचा, पण एकदा का निरूपण चालू झालं की मग मात्र तो पेंगायचा, झोप घ्यायचा. आता समोरचा श्रोता जर झोपला तर वक्त्याचा उत्साह राहण्याची काही शक्यता आहे का? वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते नवीन. वक्त्याला उत्साह देण्याचं कार्य हे समोर बसलेल्या श्रोत्याचं असतं. महाराज, प्रवासी जीवनामध्ये असे काही काही अनुभव येतात. काही श्रोते अगदी समोर बसलेले असे असतात, खालनं असे डोळे फाडून पाहत असतात. रडतही नाहीत, हसतही नाहीत, अरे अरे म्हणत नाही, वाय म्हणत नाही, असे तटस्थ बसलेले असतात. शेवटी प्रश्न पडतो, आहेत का गेले? अगदी अशी अवस्था निर्माण होते. असा जर श्रोता समोर असेल, वक्त्याची परीक्षा महाराज. तो कीर्तनकार विचार करायला लागले, हा समोर बसून झोप घ्यायला लागलाय, आपल्याला 15 दिवस काढायचे आहेत, व्हायचं कसं? त्या कीर्तनकारांच्या लक्षात आलं, सावकार एकटे येत नाहीत, येताना नातवाला सोबत घेऊन येतात. कीर्तन झालं, कीर्तनकारांनी नातवाला बोलावून घेतलं. तुझे आजोबा झोपतात, माझा उत्साह जातो, हे चांगलं होत नाही, याकरता तू एक काम करत जा. आजोबा पेंगायला लागले की त्यांना चिमटा काढायचा. त्यावेळेला तो नातू म्हणाला, महाराज तुमची अडचण मला कळते, बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण माझा प्रश्न असा आहे, तुम्हाला चिमटे काढायला सांगतात, काम करायला सांगतात, मला काय मिळेल? कीर्तनकार म्हणाले, सावकाराचा नातू शोभलाच बाबा, काही मिळाल्याशिवाय काही करायला तयारच नाही. पण मी एक काम करेन म्हणे, मी पण ठरवून आलेलो नाही आहे, ही आपली परंपरा आहे मुळामधली. मग कीर्तन झालं की आरती होते आणि ताट ज्या वेळेला फिरतं, ताटामध्ये येणाऱ्या दक्षिणेपैकी 4 आणे मी तुला देत जाईल. तो म्हणाला, चांगली गोष्ट आहे, आजोबांना चिमटेही काढायला मिळतील आणि रोज 4 आणेही मिळतील. त्यावेळेला 4 आण्याला किंमत होती. झालं. दुसऱ्या दिवसापासून हा पेंगायला लागला की त्यांनी चिमटा काढावा, झोपूच देऊ नये सावकाराला. 3-4 दिवस कीर्तनं छान झाली, पण 5व्या-6व्या दिवशी पुन्हा सावकार झोपलेच. त्या कीर्तनकाराने त्या नातवाला खूण केली, काढ चिमटा, काढ चिमटा, पण ते पोरग ढिम्म बसलेलं, अजिबात चिमटा काढेना. शेवटी कीर्तन झाल्यानंतर कीर्तनकाराने त्याला पुन्हा बोलावून घेतलं. आपल्या ठरलेल्या सौद्याप्रमाणे रोज तुला 4 आणे मी देत होतो, होय, रोखीने व्यवहार आपला चाललेला आहे, उधारी ठेवली नाही ठेवली, पण असं असताना सुद्धा आज आजोबा झोपत असताना तू चिमटा का काढला नाही? त्याने सांगितलं, महाराज काल आजोबांनी मला प्रश्न विचारला, का रे चिमटे का काढतो, मला झोपू का देत नाही? मी सांगितलं, आजोबा चिमटे काढायचे 4 आणे मिळतात. आजोबांनी मला सांगितलं, झोपू दिलं तर रुपया देत जाईल. महाराज सांगा, मी 4 आण्याकडे जावं का रुपयाकडे जावं? विठ्ठल माझा मुद्दा संपला. मला प्रश्न विचारायचा आहे, जीवाची प्रवृत्ती कुठे आहे? जिकडे अधिक मिळतं तिकडे प्रवृत्ती आहे. मग नाम चिंतन करत असताना, नाम साधना करत असताना एकदा का नामाची गोडी आपल्याला अनुभवायला आली की तदनंतर हा संसार कसा वाटतो अभंगाचं अंतिम. तुका मने कडू वाटतो प्रपंच, तुका मने कडू वाटतो प्रपंच, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, तुका मने कडू वाटतो प्रपंच, तुका मने
जयसे रोकडे रोमांच कांत दाटे रोकडे रोमांच कांत दाटे सोडविण माझा स्वामिनी जय सोडविण माझा कडू वाटतो प्रपंच रोकडे रोमांच कंठदाटे. आणि एकदा नामामध्ये गोडी निर्माण झाली की नामस्मरण करत असताना आपल्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण होतात. दाटे कंठ लागे डोळिया पाझर कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप अशी अवस्था निर्माण होते. आणि असं नामाचं महत्त्व असल्या कारणाने आपण नामाची कास पकडावी, नामसाधना करावी. आणि अशी आपण नामसाधना केली तर सोडवीन माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही विठोबार रखुमाई
वेद विठोबार कुमाय विठोबार कुमाय विठोबार कुमाय कुंडली कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय अविज्ञानेश्वर महाराज की जय विठोबार कुमाय विठोबार कुमाय कुमाय विठोबार 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 कुमाय नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे सोडवीन माझा स्वामी निश्चयेसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. या अभंगाची योजना करण्याचं एक माझं मानस याकरता, कारण चालू असलेलं वर्ष हे एक फार महत्त्वाचं वर्ष आहे. आपण ज्यांच्या आश्रयाने आपल्या परमार्थाची वाटचाल करत आहोत असे विश्वगुरु संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांचा अवतार होऊन 751 वर्ष आहे आणि जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकोबरा यांच्या सदेह वैकुंठ गमनाला 375 वर्ष आहे. आणि अशा या उभयविध पर्व काळाला स्पर्श करणारा त्याचा औचित्य साधून सर्वांचे श्रद्धास्थान आधारभूत असलेले हरिभक्तीपरायण परमश्रद्धेय गुरुवर्य श्री रामकृष्ण महाराजांनी या सप्ताहाची योजना केली. मी नेहमी सांगतो, महाराज म्हणजे वारकरी संप्रदायातील एक आविष्कार आहेत. हिंदी मराठी जेवढ्या काही विचारधारा आहेत या सगळ्या विचारधारा एकत्र करून त्यांचा समन्वय साधून समाजासमोर एक वेगळं चिंतन अभिनव चिंतन व्यक्त करणं ही खूबी महाराजांची आहे. म्हणून आमच्या संस्थेच्या माध्यमातून, आता हे खरं नंतर सांगायला हवं होतं पण बोलून जातो, आमच्या संस्थेच्या माध्यमातून असा एक निर्णय झाला आहे की महाराजांना समन्वय महर्षी असा पुरस्कार द्यायचा आहे आम्हाला. आज यांच्या संकल्पनेतून हे सर्व कार्य उभं राहिलं आहे. महाराजांची संकल्पना म्हणजे अभंगाचं द्वितीय चरण आहे. प्रत सोडवीन माझा स्वामी निश्चयेसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. हा सप्ताह असा संत कुटियावरती करायचा ही प्रतिज्ञा कुणाची आहे तर ही दासांची प्रतिज्ञा आहे आणि त्यामुळे ती पूर्ण होणार. असं अपेक्षा काय आहे तर जेवढा समाज आहे या सगळ्या समाजाने नामाची कास पकडावी आणि नाम साधनेने आपलं जीवन पवित्र करून घ्यावं. भगवंताने सर्वांचा उद्धार करावा. केवळ या एका संकल्पनेने, एका हेतूने या सोहळ्याची केलेली ही उभारणी आहे. म्हणून या उभारणीचा विचार मांडण्याकरता मी या अभंगाची या ठिकाणी योजना केली होती. करविली तैशी केली कटकट, वाकुडी की नीट देव जाणे, या न्यायाने झालेली सेवा भगवत चरणारविंदी समर्पित करतो. मोठी मोठी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, परंतु सर्वांचाच आता वेळेच्या दृष्टिकोनातून नामोल्लेख करणं शक्य नसल्या कारणाने सर्वांच्या विषयी कृतज्ञता भाव व्यक्त करतो आणि माझ्या वाक्प्रपंचाला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम निवृत्ती राया निवृत्ती राया निवृत्ती
जागे शोभे ब्रह्म शिवे अवतार धरुण हे लोक पावन निवृत्तीनाथाचे चरणी चरणाए गजानन शिवे अवतार धरुण हे लोक पावन तुकाराम तुकाराम नाम घेता काकेयम गडी दगडा सहित वया तारी राजैसा म्हणे रामेश्वर भट द्विजा तुकारी सोनाई तुझा ज्ञानदेव तुकाराम सर्वांनी जागेवर खाली बसा. विद्यार्थी त्याच जागेवर बसा आपापल्या. भूषण नंतर उचलू ना. प्रभू रामरायाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या सर्व साधू संतांच्या